विशेष मुलाखत यावेळेला ठेवलेली आहे। अगदी आणि ज्यांनी खरं तर मोफत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, शेती या सगळ्या अनुषंगाने भरीव कामगिरी करून समृद्ध कोकण आणि एक सक्षम महाराष्ट्र हे घडवण्याकरता केवळ स्वप्न पाहिलं नाही तर त्याकरता अविरत मेहनत घेतली आणि माणूस वाचला पाहिजे या संकल्पनेतून ते सत्यातही उतरवलं। ते आहेत अर्थातच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष संस्थापक निलेशजी सांबरे। निलेशजींना मी विनंती करते की संवाद साधण्याकरता त्यांनी व्यासपीठावर यावं। जोरदार टाळ्या निलेशजींसाठी। माझी सहकारी लागवीला मी विनंती करतो मुलाखतीसाठी। नमस्कार सर। नमस्कार। खरं तर या संस्थेच्या नावापासूनच मला सुरुवात करायची आहे। माँ जिजाऊंचं नाव। आजचा दिवस फार महत्वाचा आहे। आज सगळ्यांचंच लक्ष रायगडावर आणि तुमच्या संस्थेचं नावही माँ जिजाऊ संस्था। ही प्रेरणा मुळात कुठून मिळाली आणि कधी वाटलं की या घटकातल्या समाजाकरता काहीतरी करायला हवं आणि सुरुवात त्याची पालघरमधून व्हायला हवी? आपण पाहतोय का माँसाहेब जिजाऊ नसते तर छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि छत्रपती नसते तर आज आपणही नसतो। जे माँसाहेबांनी विचार जे छत्रपतींना दिले त्यातील 0.5% विचार घेऊन माँसाहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती करण्यात आली। त्या काळामध्ये जसं होतं का मोगलांचा प्रचंड अत्याचार होते, त्या काळात तलवार माँसाहेबांनी घ्यायला शिकवली। आपण विद्यार्थ्यांना वही आणि पेन घ्यायला शिकवलं, पुस्तक घ्यायला शिकवलं, कारण आजच्या काळामध्ये ती गरज आहे। त्या दृष्टीने माँसाहेब जिजाऊंचे जे विचार होते का सर्व समाजाला जातीपाती पलीकडे आपण सर्व माणूस आहोत, त्या दृष्टीने आपण एकत्र आलो होतो। त्या दृष्टीने आता विद्यार्थी त्या दृष्टीने शिकला पाहिजे। त्या दृष्टीने आरोग्याच्या बाबतही आपल्या माणसांना मदत झाली पाहिजे। तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या नात्यातला आहे, कुठल्या धर्माचा आहे, त्यापेक्षा आपला आहे ते समजून काम केलं पाहिजे। त्या दृष्टीने जिजाऊने काम अगदी। पण मुळात आत्ताच्या काळात फुकट असं काहीच मिळत नाही, पण या काळात तुम्ही मोफत रुग्णालय उपलब्ध करून दिली आहेत। इतकंच नाही तर सीबीएसई स्कूल मुलांकरता मोफत आहेत, मोफत रुग्णवाहिका सुद्धा आहेत। या सगळ्या गोष्टी एकतर मोफत सुरू करण्यामागे नेमका काय मानस होता आणि काय भावनेतून या सगळ्या सुरू झाल्या? जर आपल्याला राष्ट्र मोठं करायचं असेल तर गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे। आपण बघतोय की बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण स्वातंत्र्यानंतर हे वाघिणीचं दूध ज्या चांगल्या शाळा आहेत त्या कोणाला मिळतात? तर ते फक्त श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्याच मुलांना मिळतात। मग अशा वेळेस ज्याला आई वडील नाही, वडील नाही, त्या मुलालाही चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे। त्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत, त्यांनी मोठी स्वप्न पाहून प्रत्यक्षात साकारली पाहिजेत। त्या दृष्टीने आपण जिजाऊच्या सीबीएसई शाळा सुरू केल्या। आपण बघतोय ठाणा मुंबईतली लोक का मोठमोठ्या शाळांना प्रवेश घेऊन 2-2, 4-4 लाख रुपये फी असते, जिथे मनुष्याचा पालघर जिल्ह्यामध्ये म्हणायचं गेलं तर वार्षिक उत्पन्नच 25,000 नसेल ज्या कुटुंबाचं, ते कुठनं इंग्लिश शाळा देतील? आणि आपण बघतोय शासन चांगल्या योजना आणतोय, परंतु प्रत्यक्षात मध्ये जो गॅप असतो त्यामध्ये चुकीच्या गोष्टी होतात। आता आमच्याकडे आदिवासी विभागाने चांगल्या शाळांच्या संधी उपलब्ध करून दिल्यात, परंतु प्रत्यक्षात त्या शाळांमध्ये हे आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळे शिक्षक असतात, वेगळं शिक्षण दिलं जातं। म्हणजे आज पाचगणी सारख्या ठिकाणी गेलं तर एकाच शाळेमध्ये 2 विद्यालय असतात का जिथे मोठे फी भरून बनणारे श्रीमंत लोकांची मुलं शिकतात आणि एका बाजूला गोरगरीब आदिवासींचा मुलगी शिकते। आणि उद्या पालघरच्या किंवा डहाणूच्या आदिवासी माणसाला पाचगणीला जायचं झालं त्याच्याकडे गाडी नसते, कशी परिस्थिती असते, अशा वेळेस त्याला तिथे जाग्यावरच शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे आणि तेही गुणवत्तेचे दिलं पाहिजे। आज जव्हार सारख्या तालुक्यामध्ये आपण गेलात, मोखाड्याच्या गेलात तरी तिथे सीबीएसई शाळा सुरू करून तिथल्या गोरगरिबाच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे। आमचं म्हणणं आहे का बाबा लाभ घ्यायचा आहे तर तो मोठ्या पदावर घेतला पाहिजे। आणि आपण बघतोय का स्पर्धा परीक्षामार्फत जेव्हा आम्हाला अधिकारी होण्याची स्वप्न आम्ही बघतोय तेव्हा एनसीईआरटी जी बुक असतात ती इयत्ता 7वी ते 12वीचे जर अभ्यास केला तर पुढे यूपीएससी एमपीएससी साठी ते सोपं असतं।
त्या दृष्टीने सीबीएसई शाळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मोफत देण्यामागे उद्देशच आहे का आमच्याकडे अनेक आई वडील नसलेले विद्यार्थी शिक्षण घेतात. काल परवाचाच म्हणजे गेल्या 2 महिन्यातला रिझल्ट बघितला तर 300हून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये लागले. त्यातले कमीत कमी 250 विद्यार्थ्यांना वडील नाही आहेत. आमच्या अकॅडमीमध्ये सांगायला गेलं तर आई वडील नसलेला पोरगा UPSC झालेला आहे. जिचे पती 19व्या वर्षी जातात त्या मोहिनी भारमाल सारख्या आदिवासी तरुणी, धुणी भांडी करणारी तरुणी, तिला जिजाऊ आधार देते, तिला आज अधिकारी म्हणून दादर सबस्टेशनला काम करते. म्हणजे ज्याला कोणच नाही त्याला आपण शिक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारचं काम. अगदी. पण महागड्या हॉस्पिटल बाहेर उभं राहिलं का प्रत्येकाचेच डोळे पाणावतात. एकतर उपचार इतके खर्चिक झाले आहेत या काळात आणि ती एक भावना असते ना की आपण आपल्या माणसाला चांगला उपचार देऊ शकत नाहीये कारण खिसा रीत आहे. तुम्ही तर याकरता 3 रुग्णालय मोफत चालवताय. त्यामागेही उद्देश आहे मॅडम. तर मी जेव्हा कॉलेजला असताना 90-91ला जव्हारमध्ये वावरवानी बालमृत्यूकांड झाला होता. माझा तालुका त्यावेळेस जव्हार होता आणि आदिवासींची जवळजवळ 125च्या घरामध्ये लहान लहान मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पावली होती. आजही पालघर जिल्ह्याचा कुपोषणाचा डेथ रेट बघितला तर देशामध्ये सर्वाधिक आहे. अशा वेळेस आपल्याला लक्षात आलं का तिथे वैद्यकीय शासन व्यवस्था करते पण ती कुठेतरी अपुरी आहे. म्हणजे मी स्वतःनी बघितलं की 40-40, 50-50% डॉक्टर आणि स्टाफ पालघर जिल्ह्यामध्ये आजही आरोग्याचा कमी आहे. अशा वेळेस या देशाचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी का आपल्या माणसांसाठी रुग्णालय उभं झालं पाहिजे. आपण दर 15 दिवसांनी एखादी न्यूज टाकता का मोखाड्यातनं डिलिव्हरीला जात असताना झोलीमध्ये ताई आणि ताईचं बाळ मृत्युमुखी पावलं. परंतु ते 2 दिवस बातमी चालल्यानंतर गदारोळ होतं. तिसऱ्या दिवशी आपण मुंबईचे लोक विसरून जातो. मी तिथला स्थानिक असल्याने माझी जबाबदारी का तिथल्या ताईला उपचार तात्काळ मिळाला पाहिजे. आणि डिलिव्हरीत नाही का पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला तरी चिंता न करता त्याला व्यवस्था केली पाहिजे. आमच्याकडे पालघरला म्हणायचं गेलं तर बाजूला सेल्वास किंवा वापीला उपचारासाठी जावं लागतं. मागच्या वर्षी याच दरम्यान आपण बघितलं का नाशिकला 7 महिन्याचं बाळ डिलिव्हरी झालं आणि त्या आई वडिलांनी त्याच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बॉडी घेऊन मोखोडाला आली होती. हे सगळ्या परिस्थितीला किंवा दोष देण्यापेक्षा आपणही काहीतरी केलं पाहिजे. त्या दृष्टीने हॉस्पिटल उभे केलेत अगदी मेडिसिन सहित. का आज बघायला गेलं तर पालघरचं झडपोलीचं भगवान महादेव समरे मोफत रुग्णालय असेल. शहापूरमध्ये रुग्णालय उभं करण्यामागे उद्देशच आहे का शहापूर ते ठाणा जे ट्रॅफिक असते मध्ये ते ट्रॅफिकमध्ये अनेक लोकांचे दरवर्षी मृत्युमुखी पावतात. त्यामुळे कल्याणपासून मुरबाड अगदी 40गाव जळगावचेही लोक उपचारासाठी तिथे येतात. पुण्याचेही पेशंट येतात जे बाहेरच्या बाहेर येतात आणि तिथेही अगदी ब्रेनपासून हाडापासून सर्व प्रकारच्या सर्जरीज केल्या पाहिजेत. तिसरं हॉस्पिटल केलंय आपण रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीचं बघितलं का रत्नागिरीमध्ये गरीबाला उपचार करायचा असेल तर त्याला कोल्हापूरला जावं लागायचं. श्रीमंत माणसं मुंबई किंवा पुण्याला यायचे. त्या अशा वेळेस आपल्याला आपल्या माणसांसाठी आपला बेसच आहे 2008 पासून का गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर रत्नागिरीला सुरू केले. आज अभिमानाने वाटतं का कोल्हापूरचे रुग्ण, सांगलीचे रुग्णही रत्नागिरीला उपचारासाठी येतात. आणि आपण मोफत देण्यामागे उद्देशच आहे का उद्या व्यवसायातून आलेला पैसा हा आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त समाजाचा त्याच्यावर हक्क असतो. जो समाज असा का ज्यांची नात्यातले नसतात गोत्र त्यांना आपण कधी पाहिलं नसतं आणि पाहणार नाही त्या समाजाला एक योग्य मार्गाने परत देण्याचं काम आपण करतोय. पैसा साठवून सडवण्यापेक्षा किंवा दुसऱ्या पिढ्या आळशी बनवण्यापेक्षा त्याचा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम झालं पाहिजे, उपयोग झाला पाहिजे, ह्यासाठी जिजाऊ काम करते. अगदी. यातून अनेक अधिकारी सुद्धा घडत आहेत. पोलीस अकादमीच्या माध्यमातून अनेक अधिकारी घडवले जात आहेत. 600हून तो अधिकचा आकडा पाहायला मिळतोय. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. 600 ने हजारो अधिकारी आपल्याकडनं घडलेत. म्हणजे अगदी सांगतोय कोल्हापूरहून आलेले स्वप्नील मानेसारखा तरुण का जे इंजिनिअरिंग घेत लहानपणी आई गेल्या होत्या शिक्षण घेत असताना बाबा गेले. त्यांना UPSC व्हायचं तर त्यांना प्लॅटफॉर्म जिजाऊंनी उपलब्ध करून दिला. ते आज UPSC होऊन पश्चिम बंगालमध्ये IPS ऑफिसर म्हणून वयाच्या 24व्या वर्षापासून नोकरी करतात. सांगलीवरून आलेल्या नूतन पाटील नावाची शेतकऱ्याची मुलगी तिनाही MPSC करायचं आज डेप्युटी कलेक्टर म्हणून त्या नोकरी करतात. अगदी बीडवरून आलेल्या ऊसतोड मजुराचा नागनाथलाल नावाचा तरुण मुलगा त्यालाही MPSC करायची होती. आज ते MPSC होऊन DYSP म्हणून पालघर इथे काम करतायत. अगदी तलासरीची म्हणायची गेले ते एक वाडू म्हणून मुलगी का जिचं घर 10 बाय 10चं कुडाचं घर आहे, वरती प्लास्टिक टाकलेले. 2 वर्षभर आपल्या झडपोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये राहत होती. तिच्या
भावाने आत्महत्या केली, तिने इथनं जॉब सोडून म्हणजे पोलीस भरती सोडून ती कंपनीमध्ये कामाला लागली होती. तिला परत आपण आणलं. आज सिंधुदुर्ग पोलीसमध्ये काम करते. अनेक रुग्णालयामध्ये येणारे आई बाबा मुला मुलींना पाठवतात, तेही पोलीस अधिकारी म्हणून लागतात. येत्या 1 एप्रिलपासून आता 30 मे पर्यंत परवाच्या मुंबईमध्येही 75 पोलीस आपले लागले. जवळजवळ 300हून जास्त पोलीस अधिकारी आपल्याकडे लागले. अनेक महिला PSI पर्यंत पदावर गेलेल्या आहेत, विविध पदावरती गेलेले आहेत. आणि त्यातील सांगितलं का किमान 70% विद्यार्थी हे वडील नसलेले किंवा आई वडील नसलेले विद्यार्थी होतात. अगदी गरिबांची मुलं होतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, का जोपर्यंत गरिबाचा मुलगा प्रशासनात जात नाही. मगाशी ते ऍक्टर लोकांनी सांगितलं पिक्चर येतोय. प्रशासनामध्ये धनवंतांचीच पोरं जर गेली तर ती प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करतील. जेव्हा गरिबाचा पोरगा जाईल तेव्हा येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला गरीब आपला कुटुंबीय समजून चांगली सेवा देतील असं मला तरी वाटतं. अगदी. पण निलेशजी असं आहे ना, इतकी कामं करत असताना अनंत अडचणी या येत असतात. पण सगळ्यात महत्वाचं, सगळी सोंग आणता येतात, तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याकरता अशा काही अडचणी तुमच्या आयुष्यात इतकी सगळी कामं करताना आल्यात का, आणि त्यावर कशी मात करण्यात आली आहे? रोजच अडचणी येतात, कारण व्यवसाय सांभाळायचा, सामाजिक काम सांभाळायचं, राजकारण सांभाळायचं, याच्यामध्ये सर्कस होत असते. परंतु अडचणीतून आपण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आठवायचं. त्यांना रोज अडचणी नव्हत्या आहेत का? 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 34 वर्ष त्यांनी घोड्यावरतीच काढल्या. अनेक अडचणी येत गेल्या. अशा अडचणीमध्ये छत्रपतींना आठवलं का मार्ग निघत असतो. आज व्यावसायिक असल्याने कोणी बाजारात किंमत असते, कुठूनही अडचणीच्या काळात प्रत्येक महिन्याला उद्या पगार करायचे आहेत, मेडिसिनचे पैसे द्यायचे आहेत, इतर विविध अडचणी येत असतात. परंतु मदत करणारे किंवा जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद जनतेच्या पाठीशी असल्याने प्रत्येक अडचणीतून दूर करता येते. सुरुवातीच्या काळात तर अनेक खोट्या पोलीस केसेस करण्यात आल्या होत्या हे काम रोखवण्याच्या दृष्टीने. अनेक लोकांना अपेक्षित असतं का हे काम थांबलं पाहिजे, कारण असा कुठलाच दिवस आमचा जात नाही का पोरं प्रशासनामध्ये लागत नाही. आजही भारतीय लष्करामध्ये एक मुलगा आणि मुलगी नोकरीला लागलेले आहेत. असा कुठलाच दिवस जात नाही का प्रशासनामध्ये विद्यार्थी जात नाही किंवा क्रिटिकल ऑपरेशन केलं जात नाही. 8-10 दिवसापूर्वी रत्नागिरी येथे 11 किलो वजनाची गाठ एका ताईच्या म्हणजे जवळजवळ 70 वर्ष ताईंच्या पोटातून काढण्यात आली. अशा अनेक गोष्टी घडत असतात. परंतु समाजाचे आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग आहेत सामान्य माणसाचे, त्यामुळे प्रत्येक अडचणीवरती पार करता येतं. आज आपण बघितलंय का इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा, CA आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन सुरू केलेले आहे. भविष्यामध्ये आज जरी पोलीस 300 दिसत असले तरी IAS IPS किंवा न्यायाधीशांचा सत्कार करण्याची वेळ मला मिळेल किंवा आपल्याला सर्वांना मिळेल. अशा प्रकारचं आपलं काम सुरू आहे. आज आता आमच्याकडे 12वीचा रिझल्ट लागला, 10वीचा रिझल्ट 100% विद्यार्थी मिळवणारे विद्यार्थी आपल्याकडे गरिबांची पोरं आहेत. JEEच्या रिझल्टमध्ये चांगले क्वालिफाय मुलं होतात. आज IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगला जातील याबाबत विश्वास आहे. अनेक गरिबांची मुलं IITलाही आपल्याकडनं गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा ही संख्या वाढत जाईल तेव्हा अडचणी कमी होतील. तुम्ही नीटचा आता उल्लेख केला म्हणून नीट सध्या फार गाजताना पाहायला मिळत आहे. या संस्थेत नीटचं काम अर्थातच नीटपणे चालतं असं आपण म्हणूया. पण इतक्या तुम्ही उल्लेख केलात की अनंत अडचणी तुम्हाला येत आहेत. असं नाही का कधी वाटत की आपण सरकारमध्ये आलो तर या अडचणी कमी होतील? जे सरकार करतायत तेच तुम्ही करताना दिसतायत, पण ते पण मोफत. आता आमच्याकडे पालघर जिल्हा सांगितलं तर 100% आदिवासी आरक्षण आहे. तिथनं आम्ही सरकारमध्ये येऊ शकत नाही. मी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. 2.5 लाख मताधिक्य मला 3 विधानसभेमध्ये युती आणि महाविकास आघाडीपेक्षा जास्त दिलं होतं. तर त्यामागेही उद्देश होता का लोकप्रतिनिधींनी समाजाचं काम केलं पाहिजे. 100% राजकारण ही समाजसेवेचं साधन आहे. त्या दृष्टीने चालू आहे. बघू जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्कीच सरकारमध्ये असू, आणि नसलो तरी सुद्धा सामाजिक कामे सुरूच राहील. अगदी आपला वेळ संपतोय खरं तर. निलेशजी, अगदी शेवटचा सवाल, भविष्यात तुमची आणि एकूणच या संस्थेची वाटचाल कशी असेल? आज आम्ही कोकणभर 55 स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत, 3 रुग्णालय आहेत, त्याचबरोबर 35 ठिकाणी पोलीस व सैन्य भरती केंद्र आहेत. ते भविष्यामध्ये व्यवसाय मोठा झाला किंवा आपण म्हणला तसं राजकारणातील एखाद्या पदावर गेलो तर महाराष्ट्रभर विस्तार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊचं एक रुग्णालय असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि जसं कोकणभर कॉम्प्युटर क्लासेस, पोलीस व सैन्य भरती केंद्र आहे ते महाराष्ट्रभर उभारलं जाईल. ज्याप्रमाणे बिहार आणि उत्तर प्रदेश UPSC मध्ये टॉप 1 आणि टॉप 2 आहे, त्याप्रमाणे सावित्रीबाईचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो नक्कीच देशातच नव्हे तर जगामध्ये शिक्षण हे अव्वल दर्जाचं होईल यासाठी प्रयत्नशील असेल. अगदी. निलेशजी, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे आभार.